नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल NTA ऑफिशियल वेबसाईटवरती नीटचे ॲडमिट कार्ड रिलीज केले होते। आता रिलीज केल्यानंतर बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम्स येत होते की फोटो ब्लँक आहेत किंवा फोटो ज्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे ती साईज लहान दिलेली आहे, 4 पेजेसचं ॲडमिट कार्ड दाखवत आहे। तर याच्यावरती सोल्युशन काय आहे की आज जे नव्याने ॲडमिट कार्ड हे वेबसाईटवरती आलेले आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघा व मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याच्या ऐवजी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करा। डाउनलोड करून PDF सेव्ह करते वेळी तुम्हाला पेज कोणत्या साईजमध्ये हवा आहे, म्हणजे A4 साईजमध्ये हवा असेल तर A4 साईजमध्ये त्याला सेव्ह करा। तरीही 4 पेजेसचं जर ॲडमिट कार्ड दाखवत असेल तर मार्जिन तुम्ही कस्टमाइज करून ते 3 पेजेसमध्ये ॲडमिट कार्ड बसवू शकता। आता हे ॲडमिट कार्डची प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर तुमचे जे नावाचे डिटेल्स असतील किंवा तुमची एक्झाम कुठे होणार आहे हे सेंटर वगैरे सगळं बघून घ्या। ते चेक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्डवरती काय काय डिटेल्स फिलअप करायचे आहेत हे थोडंसं आता आपण बघूया। पहिल्यांदा म्हणजे खाली एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला आहे। आता या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये काय काय भरायचं आहे तर बघा, तर पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर एक ब्लँक स्पेस दिलेला आहे। या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला तुमचं नाव फिलअप करायचं आहे। ते कसं असायला पाहिजे, जसं तुम्ही ॲडमिट कार्डवरती लिहिलंय सरनेम अगोदर असेल तर सरनेम अगोदर येईल, तर तुमचं नाव ह्या पहिल्या ब्लँक स्पेसमध्ये भरायचं आहे। त्याच्यानंतर रेसिडेंट ऑफ जिथं लिहिलेलं आहे तिथं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। पण ॲड्रेस हा फक्त तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता, फॉर एक्झाम्पल माझं जर मला डिटेल्स फिलअप करायचे असतील तर सांगली, महाराष्ट्र, इंडिया एवढेच डिटेल्स त्या ठिकाणी ॲड्रेसमध्ये फिलअप करायचे। पूर्ण कॉलनीचं नाव किंवा कोणत्या ठिकाणी राहता एवढ्या सगळ्या डिटेल्स यामध्ये फिलअप करण्याची गरज नाही। फक्त सिटी, स्टेट आणि कंट्री एवढ्या 3 फक्त गोष्टी जरी फिलअप केल्या तरी चालेल। खाली जो एक 3 बॉक्स तुम्हाला दिसतील, पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा पेस्ट करायचा आहे। जो फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। आता NTA ऑफिशियली त्यांनी हा बॉक्स थोडासा लहान साईजमध्येच दिलेला आहे। सो ज्यावेळी तुम्ही हा फोटो पेस्ट कराल हा फोटो आयदर थोडासा वर जाईल किंवा बॉक्सच्या बाहेर जाईल। एकच काळजी घ्यायची आहे की वरती तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं नाव लिहिलेलं आहे त्या नावावरती हा फोटो जाता कामा नये। अदरवाईज बॉक्सच्या थोडा बाहेर हा फोटो जात असेल तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम होणार नाही। सेकंड बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठा करायचा आहे। ब्ल्यू इंक पॅड जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही डाव्या हाताचा अंगठा, साधारणतः अंगठा हा तुमचा असा बसायला हवा, आडवा अंगठा बसायला हवा। सेकंड बॉक्समध्ये तुम्हाला अंगठा करायचा आहे व थर्ड बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे, मात्र ती एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतरच। तिथं जे कोणी सुपरवायझर असतील त्या सुपरवायझरच्या समोरच तुम्हाला या थर्ड बॉक्समध्ये सिग्नेचर करायचे असते। घरातून जाताना फक्त इथे फोटो लावायचा आहे व इथे अंगठा करायचा आहे, या 2च गोष्टी करायच्या आहेत आणि सेल्फ डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव आणि ॲड्रेस फिलअप करायचं आहे। हे केल्यानंतर तुमच्या फर्स्ट पेजवरच्या डिटेल्स या कंप्लीट होतील। सेकंड पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे की सेकंड पेजवरती तुमचा जो मोठा फोटो आहे 4x6चा पोस्टकार्ड साईज फोटो जो काढला होता तो फोटो तुमचा या बॉक्समध्ये पेस्ट करायचा आहे। याच्या व्यतिरिक्त इथं कोणतीही सिग्नेचर करायची नाही, थंब इम्प्रेशन करायची नाहीत किंवा काहीही डिटेल्स फिलअप करायच्या नाही। हे केल्यानंतर तुमचं सेकंड पेजवरच्या डिटेल्स सुद्धा कंप्लीट होतील व थर्ड पेजवरती फक्त इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। त्या इन्स्ट्रक्शन्स एकदा प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचून घ्यायचे आहेत व एक्झामला जाताना हे 3ही पेजेस सोबत घेऊन जायचे आहेत। या व्यतिरिक्त एक्झामला जाताना काय काय वस्तू सोबत घेऊन जायचे आहेत, ड्रेस कोड कसा असायला पाहिजे, तुमचं रिपोर्टिंग टाइम हे 11 वाजताचा दिलेला आहे पण एक्झाम मात्र 2 वाजता चालू होणार आहे। सो 11 ते 2 या पिरियडमध्ये एक्झाम सेंटरवरती काय काय गोष्टी होणार आहेत हे आपण आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरच्या एका डिटेल्ड व्हिडिओमध्ये सगळं काही इन्फॉर्म केलेलं आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला किंवा प्रिंटआउट करायला काहीही अडचण येत असेल तर आरंभच्या ऑफिसला व्हिजिट करून तुम्ही तुमची ही सगळी प्रोसेस कंप्लीट करू शकता। थँक्यू।